अमेरिकेच्या टेरिफच्या संभाव्य परिणामावर बैठक सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात तिसरी वॉर रूम तयार करण्याचा निर्णय घेतला। ईज ऑफ डुईंग बिझनेस यावर स्वतंत्र वॉर रूम तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। नागपूर शहरातील सार्वजनिक विहिरींची नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी स्वतः पाहणी केली आहे। पालिका आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करून शहरातील 445 सार्वजनिक विहिरी स्वच्छ करण्यात आल्याची माहिती दिली होती। या विरोधात याचिकाकर्त्यांनी ही माहिती खोटी असल्याचा दावा करत विहिरीच्या दयनीय अवस्थेची छायाचित्र रेकॉर्डवर आणली। पालघरच्या बोईसर एमआयडीसी मधील मेडली फार्मा कंपनीत वायुगळती झाली आहे। या दुर्घटनेत कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय, तर 4 कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। डोंबिवलीत अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। सर्वेश हॉल ते लोकमान्य टिळक पुतळा हा 6 मीटरचा रोड खड्ड्यांमुळे खराब झाल्याने नागरिक पुरते त्रस्त झालेत। 2 दिवसात खड्डे बुजवून व्यवस्थित केले नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी दिला आहे। जैन समुदायाच्या पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। या विषयावर कायदेशीर चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागेल। 9 दिवसांची बंदी लागू करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत असं निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केलं आहे। 2 दिवसांच्या पावसाने मुंबई खड्डेमय झाली। खड्ड्यांमुळे पूर्व आणि पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडी होते। जोगेश्वरी, अंधेरी, मोरेगाव परिसरातील सर्व्हिस रोडवरून महामार्गावरील वाहनं येत असल्यामुळे रस्त्यावरील डांबर निघत असल्याचा आरोप नागरिक करतायत। गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मुंबईकरांनी मात्र दादरमध्ये चांगलीच गर्दी केलेली दिसून येते। गणपतीच्या सजावटीसाठी मखर घेण्यासाठी दादरमधील वनमाळी हॉल या ठिकाणी ग्राहकांची चांगलीच लगबग सुरू झाली आहे। नवी मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सव आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत पोलिसांकडून दोन्ही समाजाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या, तसंच दोन्ही सण शांततेत पार करण्याचं आवाहन करण्यात आलंय।